हेमंत ऋतूत सह्याद्रीच्या जंगलातील वेलींवर काही आकृत्या उभारून येतात। एखाद्या वाळलेल्या पानासारख्या भासणाऱ्या या आकृत्यांना नीट निरखून पाहिल्यावर त्यामधील सजीवपणाची जाणीव होते। शेकडोच्या संख्येने पट्टेरी रुईकर प्रजातीची फुलपाखरं एकमेकांच्या जवळ पंख मिटून दाटीवाटीने बसून असतात। शीतरक्तीय असणारी ही फुलपाखरं ऊन चढू लागल्यावर त्याचा शेक घेऊन उडण्याकरता योग्य ऊर्जा मिळवतात आणि मोत्याची माळ तुटून मोती पसरावेत तशी ही फुलपाखरं भराभर हवेत उडून निघून जातात। साधारण डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान सह्याद्रीच्या खोऱ्यात हजारोच्या संख्येने दिसणारी ही फुलपाखरं मायग्रेशन म्हणजेच स्थलांतर करून येतात। पेनिन्सुलर इंडियामध्ये बऱ्याचशा स्पीशीज आपल्याला मायग्रेट करताना दिसतात। त्यामध्ये मुख्यत्वे स्ट्राईप टायगर, कॉमन अल्बाट्रॉस, नंतर ग्लासी टायगर, ब्लू टायगर, तसंच वेस्टर्न घाट्समध्ये क्रिम्सन रोज ही फुलपाखरू वरून म्हणजे भारतातून श्रीलंकेमध्ये मायग्रेट करताना मन्नार ह्या लोकेशनला जाताना तसंच मन्नारहून परत भारतामध्ये येताना नोंद केल्या गेल्या आहे। असेच बऱ्याचशा स्पीशीज आपल्या भारतामध्ये मायग्रेट करताना दिसतात। त्यामध्ये अजून काही छोटी फुलपाखरंसुद्धा आहेत, जसं की पी ब्लू आहे। नंतर लोकल मायग्रेशन करताना काही स्पीशीज जसे की लार्ज ओक ब्लू काही सिटीजमध्ये लोकली डिस्पर्स होताना दिसतात। पक्षी आणि फुलपाखरांच्या स्थलांतरामध्ये काही फरक आहेत। पक्ष्यांचे स्थलांतर हे दुमार्गी असते, तर फुलपाखरांचे एकमार्गी। त्यांचे आयुष्यही कमी असते। जी पिढी दक्षिणेकडे स्थलांतर करून अंडी घालते ती तिथेच मरते। त्यांची पुढची पिढी ही परत उत्तरेकडे उडत येते। भारतात अशा प्रकारच्या फुलपाखरांच्या जमावाचा किंवा स्थलांतराचा अभ्यास थोड्याफार प्रमाणात झालाय। फुलपाखरांचे स्थलांतर हे पश्चिम घाट ते पूर्व घाट असे किंवा पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असण्याची शक्यता आहे। पावसाळ्यातील संभाव्य प्रतिकूल हवामान टाळण्यासाठीही ही फुलपाखरं स्थलांतर करत असावीत। अशा प्रकारचे स्थलांतर हे 2 किलोमीटरपासून 3000 किलोमीटरपर्यंत असू शकतं। हे स्थलांतर टप्प्याटप्प्यामध्ये होतं। मायग्रेशनमध्ये ब्लू टायगर, स्ट्राईप टायगर, ग्लासी टायगर, कॉमन क्रो तसंच डबल बँडेड क्रो हे आम्हाला मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसून आले, जसे की येऊर, त्यानंतर पेलार डॅम, नंतर तुंगारेश्वर, त्यानंतर वसई किल्ला, तसंच भीमाशंकरचा पण काही पट्टा। तर ह्या भागामध्ये ज्या काही रोस्टिंग साईट्स आहेत की जिथे ही फुलपाखरं येऊन मायग्रेशन नंतर रेस्ट करतात किंवा तिथे एक थांबा घेतात, तो जो अधिवास आहे तो सुद्धा टिकवणं खूप गरजेचं आहे। साधारण ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये ही फुलपाखरं पूर्वेकडून पश्चिम घाटाकडे येतात। आल्यावर काही आठवड्यानंतर प्रजनन सुरू करतात। त्यानंतर पुढच्या वर्षी एप्रिल-जून दरम्यान त्यांची पुढची पिढी ही परतीचा प्रवास सुरू करते। पश्चिम घाटात पाऊस पोहोचायच्या आतच पूर्वेकडे परतीचा हा प्रवास सुरू होतो। या स्थलांतराच्या प्रवासाकरता ही फुलपाखरं सहसा एका दिशेने 2 भौगोलिक भागात उडतात। सहसा ही उड्डाणं दिवसा आणि त्यात सुद्धा ज्या दिवशी सूर्यप्रकाश चांगला असेल त्या दिवशीच होतात। या सूर्यप्रकाशामुळे त्यांना उडण्याकरता योग्य ती ऊर्जा मिळते। या स्थलांतराकरता फुलपाखरं एकत्र कशी जमतात, कुठल्या दिशेने उडायचे हे कसे ठरवतात, याचे कोडे काही अजूनही उलगडलेले नाही। वसई आणि SGNP ह्या दरम्यान नागला बंदर जो आहे तिथे आमच्या असं निदर्शनास आलं होतं की काही मान्सून नंतर येणाऱ्या ज्या काही स्पीशीज आहेत, जसे की टाकळा म्हणा म्हणजे कॅशिया किंवा इतर फॅबेसी फॅमिलीमधले जी वनस्पती आहे त्या वनस्पतींवरती प्रजनन करणाऱ्या ज्या काही फुलपाखरं आहेत ज्याच्यामध्ये कॉमन ग्रास येलो आहेत, एमिग्रंट्स आहेत, तर ते बऱ्याच मोठ्या संख्येने एका लोकेशनमधून दुसऱ्या लोकेशनमध्ये जातात। तर त्याचबरोबर कॉमन क्रोज वगैरे ही जी फुलपाखरं आहेत ती बरेच लोकल डिस्पर्सल त्यांचं होत असतं।
सो हे होत असताना बरेच वेळा रोड किल हे प्रमाण त्या दरम्यान खूप वाढलेलं आम्हाला आढळून आलं. एका तासामध्ये साधारण 60 इंडिव्हिज्युअल्स आम्हाला रोड किलमध्ये सापडल्याचं एक उदाहरण आम्ही नोंदलेलं होतं, जे खूप महत्त्वाचं होतं. झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे फुलपाखरांचे अधिवास नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत अधिवास नष्टतेच्या दृष्टीने फुलपाखरांच्या स्थलांतराचा अभ्यास होणे गरजेचं आहे, जेणेकरून फुलपाखरांच्या स्थलांतराभोवती गुंतलेलं कोडं सुटण्यास मदत होईल.